एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाण्यात विरोधक आघाडी सक्रिय. ठाकरे गट आणि मनसे एकत्रित ठाणेकरांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन. आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्ते सज्ज. जिथे शक्य आहे तिथे युती झाली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. संघावर बंदी घालणारे पक्ष पायउतार झाले. संघ ही सांघिक शक्ती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. पुण्यात पोस्टरवरून मनसे अभाविपमध्ये वादाची ठिणगी. अभाविपच्या शाखेला टाळं ठोकण्याचा मनसेचा प्रयत्न. बायकॉट मनसे विद्यार्थी सेना असा लावला होता पोस्टर. आयारामांमुळे नाशकात भाजपची नाचक्की. भाजपात आलेल्या मामा राजवाडेसह इतर आरोपींना अटक. सरकारवाडा गोळीबार प्रकरणी कारवाईला वेग. संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे मवियात कुरबुरी. राज ठाकरेंना काँग्रेस सोबत हवी आहे. राऊतांच्या गौप्यस्फोटामुळे काँग्रेस अस्वस्थ. पवार गट मात्र खुश. आमच्याबाबत इतर कोणी बोलू नये. संजय राऊत यांना मनसेने फटकारलं. जिल्हा परिषद सदस्यपदांचं आरक्षण जाहीर. नवीन आरक्षणामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांचा हिरमोड. महिला आरक्षणानं अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी. मिरजेचा पोलीस हवालदार बनावट नोटा प्रकरणात अटकेत. बनावट नोटा प्रकरणात हवालदार इब्राहिम इनामदार बडतर्फ. आरोपींनी मुंबईत बनावट नोटा कोणाला दिल्या याचा तपास सुरू. संग्राम जगताप यांच्या विरोधात मुसलमानांची तक्रार. जिहादी 100% मुसलमानच असतात. संग्राम जगतापांनी केलं होतं वक्तव्य. जगताप यांच्या अडचणी वाढल्या. यशवंत बँकेत 112 कोटींचा गैरव्यवहार. बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल. शेखर चरेगावकर यांच्यासह 50 जणांवर गुन्हा नोंद. अंबादास दानवे यांचा शिंदेंना चिमटा. एकनाथ शिंदेंच्या योजना डबा बंद. ठाकरे गटाचा शिंदेंवर निशाणा. शिंदेंच्या लोकप्रिय योजना बंद होणार नाहीत. योग्य वेळी कर्जमाफी करू. शरद पवारांच्या भेटीनंतर बोलले मंत्री उदय सामंत. निवडणुकीआधी राजद संकटात. लालू, राबडी आणि तेजस्वी यादव यांच्यावर आरोप निश्चित. रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमिनी हडपण्याचं प्रकरण पेटलं. महाबोधी बुद्धविहार वादात सोबत या. केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन. गाझा शांतता शिखर परिषदेचं भारताला निमंत्रण. पंतप्रधानांऐवजी परराष्ट्र राज्यमंत्री गाझा शांतता शिखर परिषदेत. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग गाझा शांतता परिषदेला. मुसलमानांसाठी भारत ही युद्धभूमी. बाबासाहेबांचे विचार आमदार पडळकर यांनी मांडले. पी चिदंबरम यांनी इंदिरा गांधी यांची चूक दाखवली. सुवर्ण मंदिरावरील लष्करी कारवाई ही चूकच. कोल्हापूरकरांचा प्रशासनाविरोधात रोष. रस्त्यांवरील खड्ड्याचा केला वाढदिवस साजरा. कोल्हापूरचं नाव झालं खड्डेपूर. सर्दी खोकल्याच्या औषधामुळे आणखी एक मृत्यू. यवतमाळ येथे 6 वर्षांच्या बालकाचा संशयास्पद मृत्यू. औषधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीला. नांदेडच्या मुदखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीती. अखेर भारतीय बनावटीचं तेजस घेणार आकाशात झेप. स्वदेशी तेजस येत्या शुक्रवारी वायुदलात. स्वदेशी तेजस शुक्रवारी वायुदलात समाविष्ट होणार.